सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे की भारतामध्ये परत लॉकडाऊन येतोय का. सध्या आपण बघतोय असे व्हायरल रील्स होत आहेत की ज्याच्यामध्ये ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस HMPV याबद्दल वेगवेगळी माहिती स्प्रेड केली जाते. यावेळी काय करायचं की आपण मन शांत ठेवून की हा व्याधी का पसरतो, मग ही आपली इम्युनिटी तेवढ्या लेवलला आहे का की ह्या व्हायरसला आपण फाईट करू शकतो. तर त्यासाठी भारतातलं जे आयुर्वेदीय शास्त्र आहे याचाच उपयोग आपण परत करायचा आहे. बघा, 4 सोप्या टिप्स आपली इम्युनिटी आपण उत्तम ठेवू शकतो. ती काही सोप्या टिप्स नाही. तर सगळ्यात पहिले आपण जे करत आलोय की हात स्वच्छ धुवायचे, मास्क वापरायचं, क्राऊडेड प्लेसला जायचं नाही, हे नियम तर पाळायचे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण गरम पाण्याचा काढा रोज घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातला कफ वाढणार नाही. 2 कप पाणी घेऊन ते 1 कप करायचं, असा पाण्याचा काढा रोज घ्यायचा. आहारामध्ये मध आणि हळद ह्याचं चाटण आपण घेऊ शकतो की ज्यामुळे आपली इम्युनिटी प्रॉपर राहते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही लक्षणं आपल्याला अशी दिसतात की सर्दी होतीये, फीवर विथ चिल्स आहे, घाबरल्यासारखं वाटणं आहे किंवा श्वास घ्यायला त्रास होतो, सफोकेशन होतो. तर ह्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना संपर्क करू शकता की मनामध्ये कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. आणि सगळ्यात पहिले इथनं स्ट्रॉंग व्हा. इथनं स्ट्रॉंग असलात ना की कुठलाही व्याधी होऊ शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. कारण अर्धे अधिक व्याधी हे मानसिकतेमुळे पण होऊ शकतात. सो बी स्ट्रॉंग, टेक केअर आणि फॉलो फॉर मोर हेल्थ टिप्स.